पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी बाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 1517 39 9923 7913 72। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, पंढरपूर पंचायत समितीचे सभापती वसंत नाना देशमुख यांच्या 61 निमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते कासेगाव तालुका पंढरपूर येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आपल्या भाषणात बोलताना अभिजित पाटील यांनी वसंत नाना हे सर्व पक्ष पार्टीत आपुलकीचे स्थान असलेले नेते आहेत। निवडणुकीत देशमुख आणि पाटलांची भूमिका महत्त्वाची असते असे म्हणत भविष्य काळात आता पुढचा निर्णय घ्यावा यासाठी शुभेच्छा देतो असे उद्गार काढले। देशाचे विधितज्ञ व ज्यांच्यामुळं दहशतवाद्यांना जेरीमिटी सांडलं व कायदेतज्ञ आमच्या सर्वांचे स्नेही विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी निकम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होतोय ते महाराष्ट्र राज्याचे धुरंधर नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे श्रद्धेय आमचे मार्गदर्शक विजयसिंह मोहिते पाटील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांतजी परिचारक साहेब, आमचे मार्गदर्शक माजी आमदार राजेंद्रजी पाटील साहेब, मोहोळचे मतदारसंघाचे आमदार यशवंतजी तात्या माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख साहेब, भगीरथ दादा भालके, गणेशजी पाटील, दिनकर भाऊ मोरे, सर्व उपस्थित असलेले विचार मंचावरती सर्व आणि ज्यांच्या सत्कारासाठी आपण एकत्र आलो ते वसंत नाना देशमुख साहेब, त्यांची सत्कार समिती, त्यांचे सर्व सगळे सोयरे पाहुणे रावळे, समोर बसलेले सर्व नेते मंडळी, सहकारी ग्रामस्थ। वसंत नाना म्हणजे जसं महाराष्ट्र राज्यामध्ये व देशामध्ये सर्व पक्षामध्ये सर्वांमध्ये मिळून मिसळून सगळ्यांशी नाळ असलेले नेते, देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, कोणत्याही पक्षामध्ये त्यांचं त्या ठिकाणी मान असतो, त्या धर्तीवरती पवार साहेबांसारखंच त्या ठिकाणी एक सहकारी म्हणून वसंत नाना देशमुख देखील पंढरपूर व सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सगळ्या पार्टीत, सगळ्या पक्षात, सगळ्या गटातटामध्ये त्या ठिकाणी वेगळं स्थान आणि आदरयुक्त स्थान निर्माण करून स्वतःच्या 61व्या निमित्त आज गेले 40 वर्ष राजकारणामध्ये असताना एक संयमी एखादा शब्द जर दिला तर त्या ठिकाणी कोणतीही किंमत मोजावी लागेल, परंतु वसंत नानांनी दिलेला शब्द म्हणजे तो शब्द असतो ही ख्याती ज्यांनी मिळवली ते वसंत नाना। आता 61वा वाढदिवस साजरा होतोय आणि माने सरांनी युवक नेते म्हणून त्या ठिकाणी बोलल्यामुळं नाना देशमुख आणि पाटलांच्या शिवाय त्या ठिकाणी काही होत नाही। भविष्य काळात तुम्ही नाही तर आम्ही काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय काही होणार नाही। त्यामुळे भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी ज्या जिल्ह्याचा त्या ठिकाणी दबदबा म्हणून राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आज जिल्ह्यामध्ये दादा म्हणलं की फक्त आणि फक्त विजयसिंह दादा त्या ठिकाणी आदराचं नाव घेतलं जातं, तसं त्या ठिकाणी नानांना देखील
त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्व पक्षामध्ये त्या ठिकाणी आदराचं नाव आहे आणि नानांनी भविष्य काळामध्ये जी काय मनामध्ये नाना बरेच वर्ष आपण त्या ठिकाणी एकाच ठिकाणी आहात, त्याच्या पुढची पायरी आणि त्याच्या पुढचा निर्णय हा आता या 61च्या निमित्तानं आपण घ्यावा, अशी मी त्या निमित्तानं आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यामध्ये इथून पुढचा काळ सुख समृद्धी भरभराटीचा राजकीय आणि सर्व परीनं वैभव प्राप्त होईल अशी अपेक्षा पांडुरंग चरणी प्रार्थना करून थांबतो. नानांनी मला कार्यक्रमाला बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.